माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबातील पुतळ्याचा वाद जो आहे तो अखेर मिटलेला आणि आपण जर पाहिला असेल तर उजव्या साईडला आपण पाहत असाल की जी स्थलांतरित जी जागा दिलेली आहे ती या ठिकाणी जी आहे ते त्या जागेची जी आहे ती पूर्णपणे साफ करण्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी माजी आमदार राजनजी पाटील यांच्या मध्यस्थीनं हा जागेचा वाद जो आहे तो अखेर मिटलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या समोरच जी आहे ती या गावातली बसस्थानकाची जागा होती त्या ठिकाणी ही जागा निश्चिती झालेली आहे आणि त्या ठिकाणी एकीकडे JCBचं काम या ठिकाणी चालू होतं आणि स्थलांतर प्रक्रियेला जी आहे मूर्ती स्थलांतर प्रक्रियेला जो आहे तो मोठा वेग आल्याचं पाहायला मिळतंय। JCBद्वारे या जागेची स्वच्छता करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता मुरुम टाकण्याची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते। TV9 मराठी एक्सक्लुझिव्ह दृश्य जे ती आपल्या प्रेक्षकांना दाखवताना पाहायला मिळते। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या पुतळ्यावरून जवळपास 3 ते 4 दिवसापासून या गावामध्ये वाद सुरू आहे। जागेवरून वाद झालेला हा अखेर संपुष्टात आलेला आहे। माजी आमदार राजनजी पाटील यांच्या मध्यस्थीनं हा वाद अखेर मिटलेला आहे आणि दुसरीकडे हाच महाराजांचा पुतळा जो आहे तो त्या महाराजांच्या पुतळ्याच्या जुन्या ठिकाणावरून थेट जो आहे तो समोरच्या बाजूला जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। 814 गट नंबर जो आहे तो या देवस्थान समितीचा आहे आणि या देवस्थान समितीच्या जागेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो या ठिकाणी समोरील बाजूस अर्थात सिटी सर्वे नंबर 480 मध्ये हा जो आहे तो पुतळा बसवण्याच्या प्रक्रियेला जो आहे तो वेग येताना पाहायला मिळतो। एकीकडे JCBचं काम संपलेलं आहे आणि दुसरीकडे JCBचं काम संपल्यानंतर या ठिकाणी मुरुम टाकण्याची प्रक्रिया जी आहे ते वेगानं घडताना पाहायला मिळते। सोलापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, सर्व शासकीय अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोठ्या पोलीस फौजपाट्यामध्ये या ठिकाणी वेगानं काम होताना पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी एकीकडे सकाळपासूनच TV9 मराठी सातत्यानं वेगवान घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत असताना दुसरीकडे या ठिकाणी अंतिम प्रक्रिया जी आहे ती होताना पाहायला मिळते। त्यामुळं पुतळा स्थलांतर प्रक्रियेला या ठिकाणी वेग येताना पाहायला मिळतोय। माझा सहकारी कॅमेरा पर्सन कृष्णासह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, अंजनगाव, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।